आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। ठाकरे गट काँग्रेसला वेठीस धरतोय। दिल्लीतील बैठकीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची भूमिका, सूत्रांची माहिती। तर आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनेच पाळायचा का? ठाकरे गटाच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचीही सूत्रांची माहिती। नागपुरातील 6ही जागा काँग्रेस लढणार। नागपुरातील 6ही जागांवर आमचा दावा कायम। काँग्रेस नेते विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। नागपूर जिल्ह्यात ठाकरे गटाला भोपळा मिळेल। काँग्रेस नागपुरात ठाकरे गटाला जागा सोडणार नाही। शिंदे गटाच्या आशिष जयस्वालांची टीका। निष्ठावंतांना डावलता येणार नाही। ठाकरे गटाच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। तर ठाकरेंची साथ न सोडणाऱ्या विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती। अजित पवार बारामतीतूनच लढणार। 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेची यादी आज येण्याची शक्यता। पहिल्या यादीत 30 ते 40 उमेदवारांची घोषणा होणार। यादीत कुणाला संधी आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे लक्ष। अजितदादांच्या राष्ट्रवादीची ही पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची काल रात्री महत्त्वाची बैठक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 33 उमेदवार निश्चित। बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवारांमध्ये सामना रंगण्याची शक्यता। तर तासगावातून आर पाटलांचे पुत्र रोहित पाटलांना तिकीट। आज उमेदवारांची घोषणा होणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी आजच येणार। आमच्या पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार, प्रवीण कुंटे यांचा दावा। आज मनसेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। राज ठाकरेंची मुंबईतील 36 विभाग अध्यक्षांसोबत बैठक सुरू। मनसे नेते आणि पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबतही बैठक घेणार। भाजपची दुसरी यादी येत्या 3 ते 4 दिवसात येणार। संजय कुटे यांची माहिती। तर विदर्भात भाजप 44 पेक्षा जास्त जागा निवडून येणार। कुटेंकडून विश्वास व्यक्त। महायुतीत 20 ते 22 जागांवर चर्चा सुरू। आज उद्या निर्णय होईल। पुढील यादी जाहीर करू। महायुतीच्या जागा वाटपावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती। जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। दोघांमध्ये जागा वाटपासंदर्भात 1.5 तास चर्चा। पहिल्या यादीत कसबा खडकवासला कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचं नाव नाही। सुनील कांबळे, हेमंत रासने आणि चेतन तुपे आमदार असताना त्यांच्या नावाची घोषणा न झाल्यानं विद्यमानांमध्ये धाकधूक। परिवर्तन महाशक्तीच्या तिसऱ्या आघाडीची आज पत्रकार परिषद। तिसऱ्या आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता। पुण्यात आज जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। नाराजी होणार नाही यासाठी बोलावली बैठक। चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार। भाजपचे निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेत जाणार। मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत कुडाळमध्ये बुधवारी पक्षप्रवेश, सूत्रांची माहिती। कुडाळ मालवणमधून वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे सामना रंगण्याची शक्यता। भोर मतदारसंघातून काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांच्याकडून स्वतःचीच उमेदवारी घोषित। महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत 24 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर। रत्नागिरीतील गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीकडून जागेबाबत अद्यापही सस्पेन्स। गुहागरमधून भाजपकडून विनय नातू तर खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम इच्छुक। पुण्याच्या मावळातील सर्व नाराज नेत्यांची पार पडली बैठक। अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळकेंविरोधात भाजपचे बाळा भेगडे मैदानात। दडपशाहीचं राजकारण करणाऱ्यांना मावळची जनता जागा दाखवेल, भेगडेंची टीका। सिंधुदुर्ग सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी टाळण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण मैदानात। भाजपचे विशाल परब अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। तर आज दोघांमध्ये पार पडणार बैठक। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्ह्यातील 6 जागा लढवणार। नाशिकच्या सिन्नरमधील मेळाव्यात 6 जागा लढवण्याचा निर्णय। महाविकास आघाडीने शब्द पाळला नाही म्हणून स्वतंत्र लढण्याचा निर्णय। निवडणुकीच्या तोंडावर तानाजी सावंतांना धक्का। ओबीसी चेहरा राहुल घुलेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र। घुले महादेव जानकरांच्या रासपकडून निवडणूक लढणार। माझ्या बापाबद्दल बोलाल तर याद राखा। जयश्री थोरातांचा सुजय विखे पाटलांना दम। संगमनेरकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तुम्हाला जागा दाखवून देऊ। जयश्री थोरातांचा हल्लाबोल। राहुरीतून शिवाजी कर्डिलेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर कदम नाराज। चंद्रशेखर कदमांचे पुत्र सत्यजित कदम राहुरीमधून इच्छुक होते। दीपक साळुंखे यांनी शरद पवारांची भेट घेतली। दीपक साळुंखे हे सांगूला विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। विधानसभा लढवण्यासाठी साळुंखेंनी ठाकरे गटात प्रवेश केला। बबनराव पाचपुते पत्नी प्रतिभा पाचपुतेंसह फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल। मुलगा विक्रमसिंह पाचपुतेंच्या उमेदवारीसाठी दोघेही आग्रही। तर प्रतिभा पाचपुतेंना भाजपकडून काल श्रीगोंदासाठी उमेदवारी जाहीर।
50 खोके एकदम ओके ही घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने रद्द केला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधातील एफआयआर। मागील वर्षी अब्दुल सत्तारांच्या ताफ्यासमोर जळगावच्या धरणगावात झाली होती घोषणाबाजी। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांचा 56वा पुण्यतिथी महोत्सव। देश विदेशातून लाखो गुरुदेव भक्त दाखल, तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली जाणार। चांदवडमध्ये सततच्या पावसामुळे 2 द्राक्ष बागांचं नुकसान, शेतकऱ्यांना उत्पादनात नफा मिळत नसल्यानं द्राक्ष बाग मोडली। रायगड जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे भात शेती पिकाचं मोठं नुकसान, कापणी योग्य भाताचे पिकं शेतातील चिखलात असल्यानं अंकुरले, बळीराजा चिंतेत। चांदवड तालुक्यातील वडबारे गावात पावसामुळे गणेशबारी बंधारा फुटला, आसपासच्या शेतात पाणीच पाणी, तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळ्यातील साक्री तालुक्यातील काटवान परिसराला परतीच्या पावसानं झोडपलं, कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गुहारमध्ये 2 ठिकाणी वीज पडून नुकसान, वेलदूरमधील बबन जावळेंच्या घरावर वीज पडल्यानं जीवनोपयोगी साहित्याचं नुकसान, तर असगोलीत नारळाच्या झाडावर वीज कोसळली। जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी। वाशिमच्या पैनगंगा नदीवरील बॅरेजवरून पाण्याचा विसर्ग सुरू, परिसरातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली। इगतपुरी तालुक्यात भात पिकावर करपा मावा रोगाचा प्रादुर्भाव, अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल। वाशिम कृषी बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव न मिळाल्यानं बळीराजा अडचणीत, सरकारनं जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची विक्री सुरू। वाशिम जिल्हा पशुसंवर्धन विभागात रिक्त पदांमुळे गुरांच्या उपचारात अडथळे, पशुपालकांमध्ये नाराजी। रायगडमध्ये हरिहरेश्वर हिट अँड रन प्रकरणी 3घांना अटक, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 16 लाखांवर ज्येष्ठ मतदारांची नोंद, 100 पार केलेले 5,500 जण मतदान करणार। नंदुरबारच्या 4 मतदारसंघांसाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या वाढली, 1,26,189 मतदार पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार। दीपावलीची चाहूल लागताच कारागिरांकडून किल्ले बनवण्याची लगबग सुरू, उतरवलीच्या कुंभारवाड्यात किल्ल्यावरची चित्र रंगवण्याचं काम सुरू। दिवाळीचा सण जवळ आला तरी बाजारात खरेदीचा उत्साह दिसत नसल्यानं साखर खाद्यतेलाचे भाव नरमले, तर गव्हाचे दर वाढल्यानं रवा मैद्याचे दरही कडाडले। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं 3 शिवनेरी ई बस रद्द झाल्या, ई बस चार्ज न झाल्यानं रविवारी आरक्षित तिकीट घेतलेल्या प्रवाशांना मनस्ताप। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये बालक गर्भवतींसाठी विशेष विभाग, विविध आजार आणि संशोधनासाठी रुग्णालयात सुविधा उपलब्ध होणार। आचारसंहितेमुळे पुण्यात रात्री गाड्यांची तपासणी सुरू, बोबदेव घाट अत्याचार प्रकरण आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर।